नमस्कार. आता विशेष म्हणजे काय आहे, आता सध्याच्या परिस्थितीचे जे सत्य म्हणजे जो समाजसेवक आहे तो वाईट, म्हणजे जो गुन्हे करतो तो चांगला. असाच्या म्हणजे खोट्याला खरं आणि खऱ्यालाही खोटं समजलं जातं आताच्या परिस्थितीत. ते महाराजा राजा, मोठे मोठे विद्वान महापुरुष यांचा इतिहास खूप अवघड आहे. शाळाच्या बाहेर बसून शिक्षणाचा मार्ग त्याला शिक्षणासाठी घेऊन दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे. सगळ्यांचेच त्यांनी इतिहास लिहिला की डायरेक्ट संविधान त्यात देश त्याच्यावर चालतो. आपल्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना स्वतःचा विचार न करता महिलांचा विचार करून त्यांनासाठी शाळा खोलली. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या रयतेचे म्हणजे जे गोरगरीब होते, जनता होती समजा, त्यांच्यासाठी लढा करून त्यांनी स्वातंत्र्य स्थापन केलं आणि त्यांना हक्क मिळवून दिले. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर आपले, त्यांनी काय केलेलं आहे, लोककलेतून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचं आयुष्य समजा त्यानं सुद्धा देशासाठी समजा जनतेसाठीच हे केलं. राजश्री शाहू महाराज यांनी आरक्षण देऊन आपल्या सगळ्या गोरगरीब जनतेला हक्काचं लढण्यासाठी त्यानं हे प्रवृत्त केलं. संत कबीर यांनी सुद्धा आपल्या कलेतून काही ना काहीतरी जनतेसाठी केलं. तथागत भगवान बुद्ध यांना शांतीचा मार्ग दिला. प्राणी मात्रावर जीव लावण्याचा त्यांना उपदेश दिला. प्रज्ञाशील करूंना सांगितले त्यांनी. बरेचसे राजे असे आहेत, महापुरुष असे आहेत ज्यांनी देशासाठी भरपूर काही केलं. आपण काय करू शकत नाही त्यांच्या इतकं, कारण की त्यांचे आपण चारणाचे धूळसुद्धा नाही आहे. पण मला सांगायचं एवढंच आहे की आपल्यामध्ये जेवढं आहे तेवढं करा ना, लोकांचा चांगला विचारच करा. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे, जो गुन्हे करतो तो चांगला आणि जो गुन्हे सहन करतो ते वाईट. म्हणजे जो परिवाराचा विचार करतो त्याला वाईट ठरला जातं आहे, आणि जो परिवाराचा याचा गावाचा विचार करीत नाही त्याला चांगला ठरला जातं आहे. सध्याची परिस्थिती ही आहे. तुम्हाला कसं वाटतंय? मी हेच बघतोय हमेशा, इकडं तिकडं बघितलं समजा तर गावामध्ये इकडं तिकडं बरेचशा लोकांना माया पण नको वाटतं, त्यांची दयी नसते, आणि ज्यांना मोठं केलं आहे आपल्याला तेच नको. मग सत्य हेच आहे. तथागत गौतम बुद्धाचा उद्देश काय आहे की सगळ्याला जगू द्या, शांततेत जगा हे. आणि जे समजा तुम्हाला महाराजचं सांगतात हे करतात ते चांगले. म्हणजे बघा देशामध्ये किती वाईट परिस्थिती आहे. आता मी बदलू शकत नाही आहे, पण आपण बदलण्याचा प्रयत्न करू. सगळ्याची मदत पाहिजे. आजचा एवढाच ब्लॉग बनवतो आणि हे करतो. नेक्स्ट टाईम दुसरा बनवा. तर थँक्स, धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.